पुलवामा मधल्या हल्ल्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली। हवाई हल्ल्यामध्ये तर आता दहशतवाद्यांचे आकडे जाहीर करा असे पुरावे देखील विरोधकांनी मागितले। मात्र काँग्रेसच्या वाचाळवीरांची वाचाळता अजूनही थांबलेली दिसत नाही। दिग्विजय सिंग यांनी पुलवामाचा हा हल्ला नाही तर पुलवामाची दुर्घटना असं म्हटलेलं आहे। त्यानंतर त्यांनी आपलं ट्विट देखील मागे घेतलं नाही आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींपासून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील दिग्विजय सिंग यांच्यावर टोकाची टीका केली आहे। पाहूयात आमचा खास रिपोर्ट। पुलवामा दहशतवादी हल्ला काँग्रेसला दुर्घटना वाटते। पुरावा मागितल्यानंतर आता दुर्घटना म्हणून शहीदांचा अपमान कशाला? जवानों के शहादत के साथ इतना क्रूड मजाक न करें, इसको कम से कम वो दुर्घटना न कहें। राजीव गांधी जी की हत्या आतंकी घटना थी या दुर्घटना थी? अमेरिका की सरकार ने उसामा बिन लादेन के बारे में पूरे विश्व को दिया, उस तरह का प्रमाण हमको भी देना। एअर स्ट्राईकवरून पुरावे मागितल्यानंतर आता काँग्रेसनं पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याची परिभाषाच बदलली। दिग्विजय सिंग यांनी पुलवामा हल्ल्याला दुर्घटना असं म्हटलंय। पुलवामा दुर्घटनेनंतर आमच्या वायुसेनेद्वारे एअर स्ट्राईक झाली। मात्र यानंतर काही विदेशी मीडियात शंका उपस्थित केली जात आहे, ज्यामुळे आमच्या भारत सरकारच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। तर दुर्घटना आणि दहशतवादी हल्ल्यातला फरकही काँग्रेसचे दिग्विजय सिंग यांना समजून घेण्याची गरज आहे। एखादी घटना अनपेक्षितपणे घडते तेव्हा ती दुर्घटना असते आणि दहशतवादी मुद्दाम हल्ला करून रक्तपात घडवतात तेव्हा त्याला दहशतवादी हल्ला म्हणतात। इन महाशय ने पुलवामा में हुए आतंकी हमले को दुर्घटना करार दिया है, यानी एक्सीडेंट है ऐसा कहा है, यानी एक हादसा जो बस हो गया। देशवासी समझ लें, ये ऐसे ही नहीं बोले हैं, ये इनकी मानसिकता है, ये इनकी रगों में पड़ा हुआ है। ये स्वनामधन दिग्विजय सिंह पुलवामा की नृशंस हत्या आतंकवादियों के द्वारा 44-45 हमारे सीआरपीएफ के जवान को दुर्घटना बता रहे हैं। उनको इतनी भी तमीज नहीं है कि जवानों के शहादत के साथ इतना क्रूड मजाक न करें, इसको कम से कम वो दुर्घटना न कहें। आतंकी घटना को आप दुर्घटना बता दें, मैं बड़े सम्मान के साथ, और इसको अन्यथा मत लीजिएगा, दिग्विजय सिंह जी से पूछना चाहूंगा, क्या राजीव गांधी जी की हत्या आतंकी घटना थी या दुर्घटना थी? इसका वो जवाब दे दें। बरं, दिग्विजय सिंग यांची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी त्यांनी दहशतवादी हाफिज सईदला साहेब म्हटलंय। हाफिज सईद साहब जहां तक सवाल उनका है, वो तो साफ है कि उनके आतंकवादी गतिविधियों में वे शामिल हैं। काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्यानंतर सवालही निर्माण होत आहे। दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हणून काँग्रेसला काय सिद्ध करायचं? आधी पुरावे मागितले आणि आता दुर्घटना म्हणून 40 शहीदांचा अपमान कशाला? जैश ए मोहम्मदनं हल्ल्याची जबाबदारी घेतल्यावरही दिग्विजय सिंग यांना काय हवंय? पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि सरकारला आपले नेतेच का संधी देतात? ज्या आई वडिलांचा मुलगा देशासाठी शहीद झाला, ज्यांच्या मुलाचं आयुष्य फुलण्याआधीच मुलगा कायमचा निघून गेला, त्याचं दुःख फक्त आणि फक्त त्या शहीदांच्या घरातले समजू शकतात। दिग्विजय सिंग यांच्यासारखे काँग्रेसचे नेते नाही। ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी। दिग्विजय सिंग यांच्या या ट्विट नंतर देशात रोष निर्माण झाला। ते आपल्या वक्तव्यावर माफी मागण्यास तयार नाहीत। माझ्या प्रश्नांची आधी उत्तर द्या असा उलट सवाल दिग्विजय सिंग यांनी केला है। उस गाड़ी का जिसने ये घटना की, ये आतंकवादी घटना की, उसकी चेकिंग क्यों नहीं की गई? आखिर इसके सवालों का जवाब कौन देगा?
दुर्घटना यूज बात ये आतंकी हमले को और क्या कहिएगा बताइए, आतंकी हमले को आप क्या कहिएगा? उसी बात का सर वो कह रहे हैं। देखिए बात ऐसा, उसका उत्तर, क्योंकि मेरे प्रश्नों का मैं कोई तवज्जो नहीं देता, क्योंकि वो मेरे प्रश्नों का उत्तर क्यों नहीं देते, मेरे प्रश्नों का उत्तर क्यों नहीं देते वाले वो लोग? मैं पूछना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।